काय म्हणते तू कुठं कुठं चालू आहे? अब या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगतो, नीट ऐका आता. वातावरण थंड ठेवा. फडणवीस साहेब, आम्ही मुंबईत शांततेत आलेलो, शांतता ठेवायची. पत्रकार बांधवांना विनंती, हे त्यांच्यापर्यंत फडणवीस साहेबांकडे पोहोचा. फडणवीस साहेबाच्या 40-50 पोलिसांनी गळ्यात आमचे रुमाल स्वयंसेवकाचे बिल्ले घातले, रुमाल घातल्यात आणि टोप्या घातल्या. रस्ते अडवतील वाशीकडं, तिथं विनोद पोखरकर आहे, त्यांनी हे भांडं फोडलं सगळं. आणि पोरांच्या गाड्या अडवून पोराला ते पोलिस म्हणतात, पाटलांनी सांगितलंय गाड्या घेऊन वापस जायचं. एक ध्यानात ठेवा फडणवीस साहेब, इतकी वाईट आणि नीच वेळ येईन तुमच्यावर, भगवे रुमाला पोलिसाला घालायची वेळ येईन, आम्हाला कधी वाटलं नव्हतं. आणि तुम्ही मराठी पाठवून कुठं पाठवता मुंबईच्या बाहेर. जर तुम्हाला असंच करायचं असेल तर महाराष्ट्रातले तुमचे आमदार खासदार मंत्री सुद्धा आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर पाठवावं लागतील. मग तुम्ही जर आमचे लोक मुंबईच्या बाहेर पाठवणार असले तर आम्ही आमचे पोरं गावाकडे जाणार, हे पण सांगतो. पण आमच्या तिकडे असणारे तुमचे आमदार खासदार तुम्हाला पिढ्यांना पार इकडेच सांभाळावं लागतं, हे पण ध्यानात ठेवा. आम्ही मग महाराष्ट्रात त्यांना राहून देणार नाही. हे देवेंद्र फडणवीसांनी ताबडतोब थांबवा. वाशीकडं काही ठाण्याच्या कोपऱ्यात, कल्याणकडं हे चाललेले प्रयोग तत्काळ थांबवा. कारण तुम्हाला हे पोराला तुम्ही तुमचे पोलीस रुमाल घालून सांगते, पाटलांना सांगितलं गाड्या घालून माघारी जा. हे तुम्ही पहिलं बंद करायला लावा तुमच्या पोलिसाला, आणि त्या पोलिसांना पहिलं सस्पेंड करा, ते कोण कोण आहेत भगवे रुमाल घातले. आणि याच्या पलीकडे तुम्ही जर ही गोष्ट थांबवलीच नाही फडणवीस साहेब, होऊन काय होईल तर आमच्या पोराला माघारी गावाकडे जावं लागेल, एवढंच होईल. पण राज्यात तुमची एवढी दशा तुमचे आमदार खासदार मंत्र्याची होईल